नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढ पौर्णिमेशी संबंधित भगवान बुद्धाच्या जीवनातील घटना। गुरुपौर्णिमा व धम्मचक्र प्रवर्तन कशाला म्हणतात? वर्षावासाचा पाली भाषेमध्ये अर्थ काय आहे? वर्षावासाची सुरुवात कशी झाली? भगवान बुद्धांनी आपले वर्षवास कुठे व्यतीत केले, समाप्त केले? आषाढ पौर्णिमेच्या दिवशी माता महामायेला स्वप्न पडते की एक पांढरा शुभ्र हाती हातामध्ये कमळ घेऊन महामायेला विनंती करतो की आई, मी माझा हा जन्म तुझ्या गर्भामध्ये घेऊ इच्छितो। अशी विनंती करून भविष्यातील बुद्ध बोधिसत्वाच्या रूपात आई महामायेच्या गर्भात प्रवेश करतात। दुसरी घटना, सिद्धार्थ गौतम बुद्ध दुःखाचा शोध घेण्यासाठी गृहत्याग करतात, घर सोडतात। तिसरा प्रसंग, ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर भगवान सम्यक संबुद्धांनी सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्षूंना पहिल्यांदा धम्म उपदेश केला, धम्मचक्र प्रवर्तन केला। चौथा प्रसंग, आषाढ पौर्णिमेपासून भिक्षू संघाच्या वर्षावासाला सुरुवात झाली। वर्षावासाला पाली भाषेमध्ये वसावास असे म्हटले जाते। वसा अधिक आवास, पाऊस ज्या काळामध्ये पडतो त्याला वसा म्हटले गेले। आवास म्हणजे पावसाळ्यात ज्या ठिकाणी आपण राहतो, जिथे आश्रय घेतो त्याला आवास म्हणतात। वर्षावासाचा असा प्रकारचा अर्थ आपल्याला त्रिपिटकात बघायला मिळतो। 2600 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये ज्या पहिल्या पंचवर्गीय श्रावकांना भिक्षूची दीक्षा दिली, त्यांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला, म्हणून त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचा प्रारंभ सुद्धा त्या दिवसाला म्हटले जाते। भगवंताने तुमच्या आमच्या कल्याणासाठी धम्मचक्र प्रवर्तन केलं। त्या दिवशी पंचवर्गीय भिक्षूंनी संघामध्ये प्रवेश घेतला। गुरुने त्या दिवशी धम्म सांगितला, अशी ही गुरुपौर्णिमा होय। आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हे महिने वर्षावासाचा कालावधी असतो। वर्षावासाची सुरुवात कशी झाली याबद्दल आपल्याला विनय पिटकाच्या महावग्गामध्ये वर्षावासाबद्दल संपूर्ण माहिती मिळते। भगवान बुद्धांनी भिक्षूंना असा आदेश दिला की भिक्षूंनो, बहुजनांच्या सुखासाठी व कल्याणासाठी तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे फार गरजेचे आहे, महत्त्वाचे आहे। त्यानंतर भिक्षू पावसाळ्यातही फिरत असे। पावसाळ्यात खूप पूर येत असल्यामुळे त्यात अनेक भिक्षू पुरात वाहूनही गेले। काहींना जेवण सुद्धा मिळत नव्हते। फिरताना भिक्षूंच्या पायाखाली अनेक नवीन जन्माला आलेले पिकं, कीटक, जंतू, अंकुरही मरण पावत होते। अहिंसेची शिकवण देणारा भिक्षू संघ हा हिंसेच्या मार्गाला लागला आहे, असा भिक्षू संघावर आरोप सुद्धा होऊ लागला। ही परिस्थिती भगवंताच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा असे 4 महिने एका ठिकाणी राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असं ठरवलं आणि मग तेव्हापासून वर्षावासाला सुरुवात झाली। बुद्धांनी आपला पहिला वर्षावास इसवी सन पूर्व 527 ला सारनाथच्या इसिपटन मध्ये व्यतीत केला, पूर्ण केला, तर शेवटचा वर्षावास म्हणजे 46वा वैशाली येथे पूर्ण केला। वर्षावासाचे महिने खूप पवित्र आहे। या काळात आपल्याला पुण्य कमवता येते, खूप चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करायचे आहे व पुण्य मिळवायचे आहे। वर्षावासानंतर कठीण चिवर दानाचा कार्यक्रम केला जातो। हे 3-4 महिने आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। या आषाढ पौर्णिमेला 2 टोकाचा मार्ग सोडून मध्य मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करू। मग ते एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम असो किंवा एखाद्या विशिष्ट माणसाबद्दल राग असो, एखाद्या गोष्टीचा लोभ असो, नाहीतर एखाद्या कल्पनेची इच्छा असो, एखाद्या भावनेला, विचाराला प्रतिसाद, प्रतिक्रिया देणे असो, नाहीतर कोणती तरी परिस्थिती सांभाळायची, हाताळायची असेल, तेव्हा सर्व परिस्थितीमध्ये हा नाहीतर तो हे करण्यापेक्षा मधला मार्ग निवडण्याचा प्रयत्न करू। तेव्हा आपल्याला जाणवेल की आयुष्य खूप सोपे झाले आहे। नमो बुद्धाय।